तर बघू शकता मस्तपैकी मी आज सुरमई फ्राय करणार आहे। त्याच्यासाठी मी सुरमईचे असे पीस कट करून आणलेले आहेत। जास्त पातळ कट करायचे नाहीत, 1 इंच असा जाड पीस आपल्याला ठेवून हे पीस कट करायचे। तर छान असे पीस मी सुरमईचे धुवून घेतलेले आहेत। तसंच इथं अर्धी वाटी मी अद्रक लसूणची पेस्ट घरची करून घेतली आहे। तर आता आपल्याला ती चिमूटभरच घ्यायची आहे, जास्त काय घ्यायची नाहीये। चिमूटभर अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला सगळ्या सुरमईच्या पीसला लावून घ्यायची आहे आणि ते लावून छान 5-10 मिनिट आपल्याला ते सुरमईचे पीस तसेच ठेवून द्यायचे। जास्त काही लावायचं नाहीये, फक्त तर बघू शकता सगळ्या पीसला आपल्या छानपैकी ही अद्रक लसूणची पेस्ट लावून झालेली आहे। तर आता आपण हे ताट असंच फ्रीजमध्ये 5-10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपल्याला त्याचा मसाला आणि कोटिंग करून घ्यायची आहे। तर सगळ्यात पहिलं मी इथं 1 वाटी रवा घेतलाय आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला 1 चमचा मिरची पावडर तसंच चिमूटभर मीठ टाकायचं। मीठ जास्त टाकायचं नाहीये, रवा असल्यामुळे मीठ जास्त लागतं, म्हणून थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं। तर मीठ, मसाला आणि हा रवा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। जास्त मसाले ॲड करायचे नाहीयेत, जास्त मसाल्याने माशाची चव निघून जाते, म्हणून जास्त मसाले टाकायचे नाहीयेत। तर ही झाली आपली कोटिंग। तर आता आपण हे साईडला ठेवूया आणि तसंच त्याचा मसाला तयार करायचा आहे। त्याच्यासाठी मी इथं 3 चमचे फिश फ्राय मसाला घेतलाय आणि तसंच 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट आणि थोडंसं चवीनुसार मीठ। तसंच आता आपल्याला पाणी टाकून छान असं घट्ट मळून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट पेस्ट करून घ्यायची आहे। आणि जर तुमच्याकडे फिश फ्राय मसाला नसेल तर तुम्ही गरम मसाला, धनेपूड आणि मिरची पावडर टाकू शकता। तर मी इथं फिश फ्राय मसाला वापरलाय। तर आता त्याच्यामध्ये छानपैकी थोडं पाणी टाकून आपल्याला ह्याची छान अशी घट्ट पेस्ट तयार करून घ्यायची आहे। तर बघू शकता छान अशी आपली पेस्ट झालेली आहेत आणि मासे पण आपले छानपैकी अद्रक लसूणच्या पेस्टमध्ये मॅरिनेट झालेत। तर आता आपण त्याला हा मसाला लावून घ्यायचा। तर सगळ्या पीसला मी हा मसाला साईडनी खालून वरून सगळीकडून लावून घेते आणि आपण ह्या सुरमईच्या माशाला हा मसाला लावून हे सुरमई आपण फ्रीजमध्ये 1-2 तासासाठी ठेवू शकतो। जेव्हा पाहिजे तेव्हा आपण ते काढून फ्राय करून खाऊ शकतो, पण जास्त वेळ ही ठेवायची नाहीये, फक्त 1 ते 2 तास आपल्याला ही ठेवता येईल, ते पण फ्रीजमध्ये। तर छानपैकी हा मसाला लावून मी 5 मिनिटं फ्रीजमध्ये हे पीस ठेवणार आहे।
तर बघू शकता सगळे पीसला हा मसाला लागलेला आहे छानपैकी। तर आता 5 मिनिटं असंच आपण याच्यात फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। तर बघू शकता 5 मिनिटानंतर मी ताट बाहेर काढले। तसंच आपलं जे कोटिंग आहे ते पण तयार आहे। तर आता आपल्याला हे पीस रव्यामध्ये टाकून छानपैकी याला रवा लावून घ्यायचा आहे आणि छान असं म्हणजे जास्त लावायचं नाही आहे। तर मी व्हिडिओ ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने आपल्याला हा रवा लावून घ्यायचा आहे। तर सगळ्या पीसला मी हा रवा लावून घेते। जसं आपल्याला तळायचं तसं मी लावून घेते आणि रवा लावल्यानंतर असं आपल्याला प्लेटमध्ये तो रवा बाकीचा झटकून घ्यायचा आहे, जेणेकरून जास्त जाड होणार नाही आणि छान परफेक्ट असे आपले पीस तळून होतील। तर रवा लावून छानपैकी असा हा झटकून घ्यायचा आहे। तसंच मी इथं तवा गरम करून घेतलाय आणि गरम करून थोडंसं चिमूटभर तेल सगळ्या तव्याला लावून छान असा हा लोखंडी तवा मी गरम करून घेतलाय, जेणेकरून तव्याला मासा चिटकणार नाही। आणि नंतर मग आपल्याला ह्याच्यावरती 2 पळी तेल टाकून मी हे फिश फ्राय करून घेणार आहे। तर सगळ्यात आधी तवा एकदम मोठ्या गॅसवरती आपल्याला थोडंसं चिमूटभर तेल सगळ्या तव्याला लावून तवा गरम करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर 2 पळी तेल टाकून आपल्याला हे फिश फ्राय करून घ्यायचे। आता हे मासे आपल्याला मीडियम गॅसवरती तळून घ्यायचे आहेत, म्हणजेच मीडियम गॅसवरती छान असे हे फ्राय करून घेते। तर पहिला तवा गरम केल्यामुळे फिश तव्याला चिटकत नाही, म्हणून ही एक बेस्ट टिप आहे। तुम्ही नक्कीच ही टिप घरी ट्राय करून बघा। तर छान असे आपले तव्यावरती खालून मासे फ्राय झालेत। तर आता मी हे पलटून घेणार आहे। तर बघू शकता थोडा सुद्धा आपला हा मासा तव्याला चिटकलेला नाहीये। छान अशी आपली सुरमई तळून होत आहे, एकदम मस्त आणि छान। थोडा पण मासा कुठेही तव्याला चिटकलेला तुम्हाला दिसणार नाही। नक्कीच ही टिप तुम्ही घरी ट्राय करा। तर छान असे मासे मी 5 मिनिटात तळून घेते। तर मस्तपैकी आपली सुरमई तळून झालेली आहे। छान अशी आपली सुरमई फ्राय झालेली आहे। तर आता मी साईडला काढून घेतली आहे। तर बघू शकता छान अशी ही माझी सुरमई फ्रायची रेसिपी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।